दिव्यातील बेडेकर नगरमध्ये परप्रांतीय फेरीवाल्याचा मराठी तरुणावर राजकोट किल्ल्याच्या परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराची यशोगाथा सांगणारं भव्य संग्रहालय, प्रदर्शन आणि पर्यटन केंद्र उभारलं जाणार. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला निर्णय. दिव्यातील बेडेकर नगरमध्ये परप्रांतीय फेरीवाल्याचा मराठी तरुणावर चाकून हल्ला. टेम्पोचा फेरीवाल्याच्या छत्रीला धक्का लागल्याच्या वादातून हल्ला. जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची हजेरी. पावसामुळे केळीच्या बागांना फटका बसण्याची शक्यता. आषाढी यात्रेसाठी पंढरपुरात जाणाऱ्या भाविकांना दिलासा. यात्रा काळात एसटी सोडणार 5200 विशेष बस गाड्या. आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर आणि मिरजसाठी 80 आषाढी विशेष गाड्या चालवण्याची घोषणा. 1 जुलै ते 10 जुलै दरम्यान या रेल्वे गाड्या सोडण्यात येणार. ऑपरेशन सिंदूर म्हणजे लहान मुलांच्या कम्प्युटरवरचा गेम खेळला गेला असं वक्तव्य काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केलंय. भारतानं आधीच कल्पना दिल्यानं पाकनं माणसं हटवली असा आरोपही काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केलाय. व्यापारासाठी ट्रम्प यांच्या सांगण्यावरून ऑपरेशन सिंदूर थांबवलं असा आरोपही पटोले यांनी केलाय. व्यापार के लिए ऑपरेशन सिंदूर रोका गया. अमेरिका के राष्ट्रपति ट्रम्प ने और एक बार नहीं 1 डजन बार कहा है कि हमने दोनों देशों को धमकाया है कि हम तुम्हारा व्यापार बंद कर देंगे और इसलिए आप युद्ध विराम करना चाहिए. और उन्हीं के इशारे पे ये ऑपरेशन सिंदूर रोका गया. विदेश मंत्री ने जो वक्तव्य किया उसमें भी एक बात स्पष्ट हुई कि पहले ही पाकिस्तान को बताया गया कि हम कौन से जगह में टारगेट कर रहे हैं, वहाँ से आपके लोगों को हटा दो. तो इसका मतलब है कि कंप्यूटर में जो छोटे बच्चे गेम खेलते हैं वो गेम खेला गया और जो आतंकवादियों ने हमारी बहनों का सिंदूर छीना था उनके बारे में देश के प्रधानमंत्री ने क्यों नहीं बात रखी, ये भी सवाल देश की जनता के सामने है. आणि बातमीपत्रामध्ये आता पुन्हा एकदा बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 10वी-12वीच्या जून-जुलैमध्ये होणाऱ्या पुरवणी परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध होणार आहेत. ही प्रवेशपत्र ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या या संकेतस्थळावर गुरुवारपासून उपलब्ध होतील. हेडलाईट नादुरुस्त झालेल्या असताना रात्रीच्या वेळी एसटी बस अंधारात धावल्याची धक्कादायक घटना देवळा कळवण या मार्गावर घडलेली आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या कारमधील प्रवाशानं याचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर व्हायरल केलाय. या घटनेमुळे जुनाट झालेल्या एसटीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. चिपळूणमधील खेरडी बाजारपेठेत पैसे देण्याच्या वादातून राडा झाला. भाजी घेतली आणि पैसे अंगावर फेकल्यानं हा वाद झाला. दरम्यान पोलिसांनी हस्तक्षेप करून वाद मिटवला. भारत गौरव यात्रेअंतर्गत प्रथमच धावलेल्या छत्रपती शिवाजी महाराज सर्किट ट्रेनमधील 700 पर्यटकांनी शिवनेरी किल्ल्याला भेट दिली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषानं किल्ले शिवनेरी दुमदुमून गेलं होतं. पालखी सोहळ्यात वारकऱ्यांची पावसामुळे गैरसोय टाळण्यासाठी यंदा पहिल्यांदाच जर्मन हँगर उभा करण्यात येणार आहे. पालखी मार्गावर 12 ठिकाणी हे मंडप असतील. यासह स्वच्छता, तात्पुरते स्वच्छतागृह, आरोग्य सुविधा, हिरकणी कक्षाची व्यवस्था केलेली आहे. आदिवासी बहुल यवतमाळ जिल्ह्याच्या कोलाम पोडावर सध्या गाव बांधणीचा उत्सव सुरू असून गावातील कुणीही बाहेर जाणार नाही किंवा बाहेरचा कुणीही 5 दिवस आत येणार नाही असा कडक नियम गाव बांधणी दरम्यान पाळला जातो. नियम तोडणाऱ्याला दंड आकारण्यात येतो. तर यावेळी पोडावर अहोरात्र नृत्य, गाणी आणि मनोरंजनाचा आनंदोत्सव असतो. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील आरोपी पती शशांक हगवणे आणि निलेश चव्हाण या दोघांना वेगवेगळ्या प्रकरणात न्यायालयानं 14 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. हे दोघे येरवडा कारागृहात आहेत. तुळजाभवानी मंदिर परिसरात तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन करून थुंकणाऱ्या 8 पुजाऱ्यांवर मंदिर संस्थांनं कडक कारवाई करण्याची भूमिका घेतली आहे। मंदिराच्या शिस्तीला बाधा निर्माण करणाऱ्या
अशोभनीय वर्तनामुळे संबंधित पुजाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। या पुजाऱ्यांना 3 महिन्यांसाठी मंदिर प्रवेश बंदीची कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। संबंधित पुजाऱ्यांनी मंदिर परिसरात तंबाखूजन्य पदार्थ खाऊन थुंकल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलं होतं। त्यामुळे मंदिर प्रशासनानं तातडीनं दखल घेत संबंधित पुजाऱ्यांना नोटीस बजावलेली आहे। जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। पावसामुळे केळीच्या बागांना फटका बसण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। जालना जिल्ह्यात महिला आणि बाल रुग्णालयात जन्म प्रमाणपत्र घोटाळा झाल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला। या घोटाळ्याबाबत तक्रार करत किरीट सोमय्या यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। जालना शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली। पुढील 5 दिवस जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्यानं जारी केलाय। त्यानुसार आज जिल्ह्यामध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळेल। वाशिम जिल्ह्यामध्ये रिठद, आसेगाव, किमखेड आणि मुंगा यासह अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला। या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। अकोल्यातील बाळापूर शहरात मुसळधार पाऊस झालाय। जोरदार पावसामुळे शहरातील रस्ते पाण्याखाली गेलेत। अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत। जनशक्ती शेतकरी संघटना जलसंधारण कार्यालयाविरोधात आक्रमक झाली आहे। पाझर तलावाची बोगस बिलं काढल्याचा आरोप करण्यात आलाय। यावेळी जलसंधारण कार्यालयाला काळे फासत कारवाईची मागणी केली आहे। कारवाई न केल्यास मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आलाय। नांदेडमध्ये कारखान्याचे पैसे थकवल्यानं साखर सहसंचालक कार्यालयात शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलं। तातडीनं थकीत पैसे देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली। रायगडच्या मुरुडमधील एका शासकीय कर्मचारी महिलेनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 2 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केलंय। कोणतीही चौकशी न करता बिनबुडाचे आरोप केल्याचं म्हणत तिनं आमरण उपोषण सुरू केलंय। पेपराच्या रद्दीसोबत आलेले तब्बल 9.5 तोळं सोनं एका भंगार गोळा करणाऱ्यानं मालकाला परत करून प्रामाणिकतेचं उदाहरण दिलंय। त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा शहराला भंगार गोळा करणारा अमीन शेख सध्या चर्चेचा विषय ठरलाय। पुण्यातील नवीन स्कूल बस नियमावली पोलीस आयुक्तांनी जाहीर केली आहे। त्यानुसार प्रत्येक बस आणि इतर वाहनात सीसीटीव्ही लावणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे। शाळेच्या बसमध्ये 6 वर्षांखालील मुलांची ने-आण करण्यासाठी महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी। तसंच सर्व कर्मचाऱ्यांची पोलीस पडताळणी करून घ्यावी अशी नियमावली जारी करण्यात आली आहे। राजकोट किल्ल्याच्या परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराची यशोगाथा सांगणारं भव्य संग्रहालय, प्रदर्शन आणि पर्यटन केंद्र उभारण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराज यांनी देशातलं पहिलं आरमार स्थापन करून दाखवलेली दूरदृष्टी सर्वांना कळावी यासाठी हे संग्रहालय उभारण्यात येणार आहे। आणि आता आणखीन एक मोठी बातमी समोर येते। प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून उपोषण सुरू केलंय। बच्चू कडूंच्या उपोषणावरून राधाकृष्ण विखे पाटलांनी खोचक टोला लगावलाय। कदाचित विधानसभेतल्या पराभवाचं शल्य असेल असं म्हणत विखेंनी कडूंवर हल्लाबोल केलाय। त्याचबरोबर त्यावर विखे पाटील हे कधी शेतकऱ्यांचे झाले का, त्यांना शेतकरी कधी समजला का, असा सवाल बच्चू कडू यांनी केलाय। मला वाटतं बच्चू कडू हे त्या सरकारमध्ये एक मंत्री म्हणून राहिलेले आहेत, आमदार राहिलेले आहेत। आज त्यांचा पराभव झाला विधानसभा निवडणुकीत, त्याचं त्यांनी शल्य असेल मला माहीत नाही। परंतु मला वाटतं त्यांनीसुद्धा आता अधिक लोकाभिमुख काम करण्यासाठी वेळ खर्चित करावा उपोषण करण्यापेक्षा। त्यांच्याबद्दल मला सहानुभूती, माझे मित्र आहेत ते, माझा त्यांना सल्ला आहे की हे उपोषण सोडून द्यावं। सरकारची भूमिका अतिशय स्पष्ट आहे, त्यात कुठलंही सरकार मागे जाण्याचा प्रश्न नाही। राधाकृष्ण विखे पाटील हे कधी शेतकऱ्याचे झाले का हो, यांना शेतकरी म्हणून समजलं का, कधी एक दिवसाचं आंदोलन तरी त्यांनी केलं का? विरोधी पक्ष नेते असताना त्यांचा आवाज किती दाबला होता फडणवीस साहेबांना पुऱ्या महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे। ते काय आमच्यावर बोलणार आहे? मी राज्यमंत्री असताना मी शेतकऱ्याच्या आंदोलनासाठी 2 व्हीलरनं गेलो होतो पंजाबला। यांना माहीत नसेल कदाचित। 11 दिवस उपोषण केलं होतं जेव्हा पहिल्यांदा निवडून आलो होतो। छत्रपती संभाजीनगर शहरातील महानगरपालिकेच्या सिद्धार्थ उद्यानामध्ये भिंत कोसळून 2 महिलांचा मृत्यू झालेला आहे। स्वाती खैरनार आणि रेखा गायकवाड अशी मृत महिलांची नावं आहेत। तर या अपघातात इतर 5 जण गंभीर जखमी आहेत। दरम्यान पोलीस आयुक्त, मनपा आयुक्त यांनी सिद्धार्थ उद्यानामध्ये घटनास्थळाची पाहणी केली।
फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी पोहोचली. पालकमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर केली आहे. तर पुढील 7 दिवस सिद्धार्थ उद्यान नागरिकांसाठी बंद राहणार आहे. दुर्दैवी घटना आहे. मी कॉर्पोरेशनला आदेशित केलेलं आहे की मृतांना 5-5 लाख रुपये देण्याचं त्यांनी जाहीर केलेलं आहे. तसेच जे जखमी आहेत त्यांचा सगळा उपचार कॉर्पोरेशनतर्फे केला जाईल. परंतु ही घटनेला जबाबदार कोण, त्याचं ऑडिट झालं होतं का, ती कुणी बांधली, त्याची देखभाल का झाली नाही, या संदर्भात चौकशी करून जर त्यात कुणी दोषी आढळलं तर त्याच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याचा आदेश मी आयुक्तांना दिला आहे. आता एक मोठी बातमी. मोसमी पाऊस येत्या 3 ते 4 दिवसात पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. कोकण आणि गोवा इथे 13 ते 15 जून दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान खात्यानं दिलेली आहे. तर मोसमी पावसाच्या मार्गक्रमणासाठी अनुकूल वातावरण निर्मिती होण्याची शक्यता येत्या 3 ते 4 दिवसात आहे. त्यानुसार मध्य महाराष्ट्रात 12 जून रोजी, मराठवाड्यातील काही भागात 12 ते 14 जून दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण, गोवा इथे 12 आणि 15 जून दरम्यान मुसळधार, तर 13-14 जून रोजी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात 13 ते 15 जून दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.